तर नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे बिर्याणी. त्यासाठी आपण सर्वप्रथम गॅसवर तेल तापून घेतलेलं आहे. त्यात आता कांदा आणि मिरच्या परतून घ्यायच्या आहे. कांदा उभा कापायचा, बारीक कापायचा, म्हणजे आपल्या घरात जसं आवडतं तसं कापायचं. आमच्या घरात कांदा उभाच लागतो. मग कांदा उभा कापून घेतला. मिरच्या देखील उभ्या कापलेल्या आहे. त्याचा कलर एकदम चांगला असा ब्राऊन होऊस तर परतून घ्यायचं आहे. बघा इथे सामान घेतलेलं आहे मी. दही आहे, टोमॅटो, कोथिंबीर, ही आलं लसूण पेस्ट मी खलबत्त्यामध्ये ठेसून घेतलेली आहे. कारण मला ना मिक्सरमधली पेस्ट बारीक नाही आवडत आणि विकतची पण नाही आवडत दुकानामधली. मी अशी ठेसूनच घेत राहते, किंवा आपण पाट्यावर देखील वाटू शकतो. बघा त्याचा चांगला असा कलर बदलून द्यायचा आहे. त्यात थोडासा खडा मसाला देखील टाकलेला आहे. जाड मीठ टाकलेलं आहे. तुम्ही बारीक देखील वापरू शकतात, जाड देखील वापरू शकतात, चवीनुसार. त्याचा कलर असं त्याचा कलर एकदम असं ब्राऊन होऊन द्यायचा आहे. त्या कांदा आहे ना फोडून घ्यायचा, एकदम असं सेपरेट पाकळी करून घ्यायची त्याची एक ना एक. चवीला खूप छान लागतो तो कांदा. चांगल्या प्रकारे झालेला आहे. थोडासा कलर त्याचा राहिलेला आहे ब्राऊन व्हायचा. झाकण ठेवून द्यायचं थोड्या वेळ, म्हणजे पटकन ब्राऊन कलर होतो. बघा आता एकदम असं चांगल्या प्रकारे ब्राऊन कलर येऊन जाईल. आता आलं लसूण पेस्ट थोडी टाकून घ्यायची, त्यात थोडी म्हणजे आपल्याला जेवढी लागते तेवढी त्यातमध्ये मिक्स करून घ्यायची. चांगल्या प्रकारे ती पण त्यात मिक्स करून घ्यायची. सुहाना मटण मसाला वापरला आहे मी. सुहाना बिर्याणी मसाला यूज केला आहे. तो पण त्यामध्ये टाकून घ्यायचा. ते पण एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा. वास एकदम छान येतो. थोडीशी हळद टाकायची, थोडी टाकायची. एक अंदाजाने टाकायची थोडीशी हळद. चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यामध्ये टोमॅटो टाकले बघा मी. ते माझे टोमॅटो थोडे जास्त झालेले, थोडे मी काढून घेते. ते मला खूप वाटलं, काढून घेतलं. टोमॅटो अंदाजानुसार ठेवायचे, तसं काही नाही. जास्त असले तरी काही फरक नाही पडत, कमी असले तरी काही नाही. पण मग टाकायचे फ्लेवरला एखादा दोन होत नाही. आता चिकन टाकलं आहे मी त्यात. चिकन व्यवस्थितरित्या स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, बघून घ्या. चिकन व्यवस्थित हलवून घ्यायचं एकदम. मसाला त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, आपल्याला जेवढा टाकलेला आहे तेवढा. थोड्या वेळ वाफवून द्यायचं. आता तांदूळ घेतलेले बघा मी.
त्यांचं रॉकी दादा रॉकीचं काय चाललं आहे. मुलगा आहे रॉकीला रन आवडतोय राजवीर. इथं बघा त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. वाफून झाल्यावर त्यात गरम पाणी मिक्स केलेलं आहे. थोडंसं थंड पाणी देखील टाकलेलं आहे. तसं आपण कधी कधी काय करतो, चिकन बॉईल करून घेतो. चिकन बॉईल केलं का ना पाणी व्यवस्थित टाकायचं आणि जर चिकन बॉईल नसेल केलं ना पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. म्हणजे तांदळासोबत चिकन पण बॉईल होणं गरजेचं राहतं. नाहीतर कधी कधी काय होतं, आपला भात होऊन जातो पण चिकन नाही बॉईल होत. तर त्यासाठी ना त्याचं एक व्यवस्थित ते टाकून घ्यायचं. आता थोडी कोथिंबीर टाकली आहे. तर तुम्ही म्हणशाल की एवढ्या मोठ्या याच्यात का बनवलं. तर मित्रांनो, आमची फॅमिली 10 जणांचं कुटुंब आहे आमचं आणि सगळे खातात. अत्यंत प्रिय आहे आमच्या घरात बिर्याणी. त्यामुळं आम्हाला बिर्याणी ही मोठं जास्तच प्रमाणात करावं लागते. आणि 10 जणं म्हणजे फक्त लहान लहान 3 जण आहे आमच्या घरात, बाकीचे सर्व मोठे जण आहे. मग त्याच्यामुळे आम्हाला ही स्वयंपाक आमचा हा जास्तच असतो. जॉईंट फॅमिली आहे. हे बघा अशा प्रकारे आपली बिर्याणी झालेली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते व्यवस्थितरित्या हलवून घेऊ. किती छान दिसतीये, दिसायलाच इतकी छान आहे, तर खायला काय भारी लागेल. मित्रांनो, नक्की ट्राय करा तुमच्या घरी आणि कशी बनवली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा थोडासा भात बाकी आहे. तर याच्यात मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं. जर भात नाही झाला तर ते बघते गरम पाणी थोडं बाकी होतं, मग मी वरून टाकून दिलेलं आहे. ते बघा आता बघा आपला फायनल बिर्याणी. एक 5 मिनटं थोडी वाफवून द्यायची. ही बघा आपली बिर्याणी झाली तयार. तर मित्रांनो, नक्की या बिर्याणी खायला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.